गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील भजियापार ग्रामपंचायतच्या वतीनं शिवमंदिर परिसरातील जागेवर डॉर्फ केटल मँगो कप 3.0 च्या अंतर्गत CSR उपक्रमातून डॉर्फ केटल केमिकल्स इंडिया लिमिटेडच्या पुढाकारानं सप्रेम संस्था आणि नवदृष्टी संस्थांच्या सहकार्यानं आणि भजियापार ग्रामपंचायतीच्या सक्रिय सहभागानं 1000 आंब्यांच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। यावेळी आमगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, भजियापारचे सरपंच रुक्मिणीताई ठाकरे यांनी आपल्या आईच्या नावे एक झाड लावण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे हे होते, तर उद्घाटन सरपंच रुक्मिणीताई ठाकरे यांच्या हस्ते पार पडले। प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी KM रहांगडाले, हर्षवर्धन बाणोकर, हरिहरभाई पटेल, विद्यालयाचे मुख्याध्यापक सहारे सर, महिला पोलीस हवालदार सत्यशीला छिपे, वनरक्षक रोहिणी गव्हाणे, उपसरपंच देवेंद्र रहांगडाले, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत उईके तसेच ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण पार पडले। नमस्कार, मी हर्षवर्धन बाणोकर, सप्रेम संस्था समन्वयक मुंबई। डॉर्फ केटल केमिकल इंडिया लिमिटेड यांच्या CSR पुढाकारातून सप्रेम संस्था आणि नवदृष्टी संस्था यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत भजियापार इथे आज आपण 1000 आंब्यांची वृक्ष जे आहेत ते आपण दिलेले आहेत आणि ते वृक्ष आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि उपस्थित जे अधिकारी आपल्या इथे आले होते, अधिकारी वर्ग, त्यांच्या माध्यमातून आपण हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे। या कार्यक्रमामध्ये एकूण आपण 1000 आंब्यांचे वृक्ष या ग्रामपंचायतीला आपण दिले आहेत। ही वृक्ष आपण त्यांना डॉर्फ केटल मँगो कप 3.0 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दिलेले आहेत। सप्रेम संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉर्फ केटल मँगो कप स्पर्धा 3.0 आणि डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धा अशा 2 स्पर्धेंचं नियोजन केलं आहे, ज्याच्यामधल्या एका स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जवळजवळ 32पेक्षा जास्त ग्रामपंचायतीने याच्यामध्ये भाग घेतला आहे आणि आतापर्यंत आपण 26,000पेक्षा आंब्यांची वृक्ष जे आहेत ती या सर्व जिल्ह्याला आपण वाटप केलेले आहेत। याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या संकल्पनासुद्धा याच्यातून राबवल्या होत्या, जसं एक पेड़ माँ के नाम माझी वसुंधरेच्या अंतर्गत ते राबवलं जात होतं। त्याच्या व्यतिरिक्त काही ग्रामपंचायतींनी 1 मिनिटात 1000 वृक्ष असा पण उपक्रम केला होता, पण या ग्रामपंचायतीने थोडा वेगळा याच्यामध्ये नियोजन वगैरे केलं होतं की प्रत्येक डिपार्टमेंटला आपण 200 झाडांचा आपण ओझा त्यांना आपण देणार आहोत। म्हणजे या 200 झाडं जे या प्लॉटमध्ये लावले आहेत त्यांचं संरक्षणाचं जी जबाबदारी आहे ते प्रत्येक डिपार्टमेंटला आपण त्याच्यामध्ये दिलं आहे। ज्याच्यामध्ये वन विभाग आहे, पोलीस खाते आहेत, पंचायत समिती आहेत, त्याच्या व्यतिरिक्तही जे सरकारी आपले विभाग आहेत त्या प्रत्येक विभागाला आपण याच्यामध्ये 100-100, 200-200 झाडांचा एक गट आपण त्यांना दिलेला आहे। म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये जी झाडं जगवायची आहेत ती जरी ग्रामपंचायत जगवायची असेल पण त्याची गॅरंटी मात्र आपले जे सरकारी जे विभाग आहेत ते घेणार आहेत। कारण आपण म्हणतो की ही सरकारी झाडं आहेत किंवा सरकारचे आपण याच्यावर फक्त आपण झाडं आपण देतो आणि लावतो किंवा आपण इमर्जन्सीमध्ये मदत करतो, पण नाही, यावेळेस आपुलकीने आपल्या प्रेमाने आपण पूर्ण अधिकारी वर्ग, संपूर्ण ग्रामपंचायत आणि शाळकरी मुलं यांनी सुद्धा या झाडांचे जगवण्याची आपण घेतलेली आहे। आणि यावेळेस आपण फक्त झाडे लावा, झाडे जगवा हे न म्हणता आपण झाडे लावा, झाडे जगवा आणि झाडांचं संगोपन सुद्धा करा असा आपण मेसेज जो आहे हे संपूर्ण या कार्यक्रमाच्या माध्यमातून, ग्रामपंचायत भजियापारच्या माध्यमातून आपण संपूर्ण गोंदिया जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्राला आपण हा मेसेज देतो। नमस्कार, मी सरपंच रुक्मिणी विठ्ठल प्रसाद ठाकरे, ग्रामपंचायत भजियापार। आम्ही आज एक उपक्रम राबविला। सप्रेम संस्थाकडून आम्हाला 1000 झाडं भेटवस्तू म्हणून भेटलेली होती आणि त्या झाडांना आम्ही माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत 1000 झाडे लावली। या कार्यक्रमामध्ये आम्ही 2 संकल्पना, ग्रामपंचायतीने 2 संकल्पना ठेवली होती। पहिली संकल्पना म्हणजेच माँ के नाम एक पेड़ आणि दुसरी संकल्पना म्हणजेच एक झाड दत्तक। तर माँ के नाम एक पेड़ ही संकल्पना म्हणजेच प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने हे झाड लावणे होते आणि त्यांना जगवणे हे फार महत्त्वाचे होते, म्हणून प्रत्येकाने ते दत्तक घ्यावे अशी संकल्पना ग्रामपंचायतने राबवली आणि आमचा कार्यक्रम एक खूप छान यशस्वी झाला आणि त्याचे आम्ही एक कुटुंब पाळले। 200चे एक कुटुंब, 200 सदस्यांचा एक कुटुंब तयार केला आणि त्या कुटुंबामध्ये आम्ही 5 विभागाला ते संरक्षणासाठी दिला। MRGS अंतर्गत त्यांचे संगोपन करण्यात येईल ग्रामपंचायततर्फे आणि त्यांच्या संरक्षणासाठी किंवा एखादं झाड मेलं किंवा एखाद्या झाडाला इजा झाली, काही आपल्याला पैशाची गरज असली किंवा देणगी स्वरूपात आपल्याला 5 विभागाकडून म्हणजेच एक पंचायत समिती, जिल्हा परिषद, वन विभाग, कृषी विभाग आणि क्रेशर विभाग अशा 5 विभागाकडून आम्हाला मदत म्हणून त्यांनी आलेल्या अधिकाऱ्यांकडून
हमीसुद्धा भेटलेली आहे. असे आम्ही त्यांचं निसर्ग कुटुंब तयार केलेलं आहे इथं आणि त्यांना केव्हाही येतील आपल्या निसर्ग कुटुंबास निसर्गाची भेटायला अशी संकल्पना ठेवून ग्रामपंचायत भजियापारने खूप यशस्वीरित्या हा प्रोग्राम पार केला आहे. प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.